ची बातमी आपण बघतोय। काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड नसीम खान यांच्या भेटीसाठी गेलेल्या आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण मुंबईतून बघतोय। नसीम खान हे नाराज आहेत आणि त्यांची समजूत काढण्यासाठी वर्षा गायकवाड त्यांच्या निवासस्थानी गेलेले आहेत। थोड्या वेळापूर्वीच नसीम खान यांनी देखील एक पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्याचबरोबर त्यावेळेला त्यांनी अन्याय होत असल्याची देखील भूमिका जाहीर केलेली होती आणि या सगळ्यानंतर वर्षा गायकवाड यांनी नसीम खान यांची भेट घेतलेली आहे। नंदकिशोर गावडे माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात। नक्कीच तुम्ही जर पाहायला गेलं तर उत्तर मध्य मुंबईतून वर्षाताई गायकवाड यांना उमेदवारी जी आहे ती डिक्लेअर करण्यात आलेली होती आणि याच ठिकाणी नसीम खान यांचं सुद्धा नाव चर्चेत होतं आणि त्यावरून नाराजी असल्याचं सुद्धा चर्चा रंगत होत्या। मात्र जर काल पाहायला गेलं तर नसीम खान यांनी जी प्रचार समिती आहे त्या प्रचार समितीमधून जो राजीनामा आहे तो सध्या दिलेला आपल्याला पाहायला मिळत होता आणि त्यांचं प्रमुख कारण राजीनामा देण्याचं कारण हेच होतं की संपूर्ण 48 मतदारसंघामध्ये एकही अल्पसंख्याक जो उमेदवार आहे तो नसल्यामुळे कुठेतरी समाजामध्ये कुठेतरी तीव्र नाराजी आहे आणि ती नाराजी स्वतःकडे बोलून दाखवली जात आहे आणि त्याचं उत्तर देण्यासाठी त्याचं उत्तर मला देता येत नाही असं एकंदरीत जे मत होतं ते संपूर्ण दरम्यान नसीम खान यांनी व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळते। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर प्रचार समितीचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर मी कोणताही प्रचार करू शकत नाही अशी जी भूमिका होती ती नसीम खान यांनी नंदकिशोर आपण बघतोय नसीम खान हे नाराज होते। मात्र सध्या तिथली काय परिस्थिती आहे, कार्यकर्ते किती जमलेले आहेत तिकडे? नक्कीच वर्षाताई गायकवाड ह्या सध्या नसीम खान यांच्या कुर्ला येथील या ज्यांचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये भेट देण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। याच मतदारसंघामध्ये जर पाहायला गेलं तर नसीम खान यांचं संपूर्ण जे साम्राज्य आहे ते याच मतदार केंद्रामध्ये आहे आणि त्यांची जी नाराजी आहे ती दूर करण्यासाठी किंवा जी घेण्यासाठी एकंदरीत वर्षाताई गायकवाड ह्या प्रयत्न करत असतात। नक्कीच जर पाहायला गेलं तर हे संपूर्ण त्यांचं कार्यालयाने या कार्यालयात जे स्थानिक कार्यकर्ते आहेत वर्षाताई गायकवाड असू दे किंवा नसीम खान यांच्या असू दे या संपूर्ण कार्यालयात तिथले जे स्थानिक कार्यकर्ते आहेत ते भेटीसाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। याच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर नसीम खान आणि वर्षाताई गायकवाड यांची बैठक सुरू आणि बैठकीत नेमकी काय बोलणं होतं आणि वर्षाताई गायकवाड ह्या नसीम खान यांची समजूत काढण्यात यशस्वी होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच वर्षा गायकवाड सध्या त्यांची भेट घेतात। या दोघांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय